नमस्कार. चला तर आज आपण चायनीज शेजवान फ्राईड राईसची रेसिपी पाहूयात. यासाठी मी येथे सर्व भाज्या छान अशा चॉप करून घेतलेल्या आहेत. सॉसेस आणि चटण्या खाली दिल्याप्रमाणे आपण साहित्यात पाहू शकता. सर्वप्रथम आपल्याला भात छान असा स्टीम करून घेण्यासाठीची प्रोसेस आहे. येथे मी पाण्यामध्ये थोडंसं तेल, लिंबू आणि मीठ घालून घेतलेलं आहे. स्टीम करण्यासाठी दुप्पट पाणी ठेवायचं आहे भातापेक्षा, कारण तो आपल्याला छान असा वेळून घ्यायचा आहे. लिंबामुळे भात चांगला पांढरा शुभ्र राहतो. येथे मी स्टीम कोलम भात राईस घेतलेला आहे, तांदूळ घेतलेला आहे. कोलम राईस हा बुटक्या आणि जाड्या स्वरूपाचा असतो आणि तो छान असा सुटसुटीत होतो, म्हणून मी येथे तो यूज केला आहे. काहीजणं बासमतीही यूज करतात, पण चायनीज राईस हा थोडासा जाड आणि बुटक्या तांदळांचा खूप छान होतो, म्हणून मी येथे हा राईस यूज केलेला आहे. आपण हा राईस अर्धवट कच्चा ठेवून तो घ्यायचा आहे, कारण पूर्ण शिजला तर तो परतताना तुटण्याची शक्यता असते. म्हणून आपण हा अर्धवट शिजलेला असताना छान असा वेळून घ्यायचा आहे. त्यावर तो गरम असल्यामुळे गार पाणी टाकून तो छान असा थंड करून घ्यायचा आहे, नाहीतर भात आतल्यात शिजत राहतो. त्यामुळे येथे गार पाणी टाकून तो छान गार करून घ्यायचा आहे. यानंतर मी येथे काश्मीरी मिरच्या ह्या छान अशा राईस करण्याच्या आधी 15 मिनटं पाण्यात भिजत ठेवल्या आहेत. कलरसाठी ही मिरचीची पेस्ट अतिशय छान पडते. ह्या पेस्टमुळे भाताला छान असा कलर येतो आणि जे शेजवानची चटणी असते ती कमी स्वरूपात यूज केली जाते. त्यानंतर फोडणीसाठी येथे आपण तेल घेतलेलं आहे. त्यामध्ये मी लसूण आणि आलं हे छान असं बारीक चॉप करून घ्यायचं आहे. हे दाताखाली खूप सुंदर लागते. चॉपच करून घ्यायचे, पेस्ट घालायची नाही आहे. त्यानंतर जी आपण काश्मीरी लाल मिरचीची पेस्ट केली आहे ती छान अशी तेल सुटेपर्यंत परतून घ्यायची आहे. त्यानंतर येथे मी शेजवान फ्राईड राईस मसाला यूज केलेला आहे. त्यानंतर तो छान असा फ्राय करून घेतल्यानंतर त्यामध्ये शेजवानची चटणीचा जो पॅकेट मिळतं तो मी येथे एकच वापरला आहे, कारण मी येथे कलरसाठी काश्मीरी मिरचीचा वापर केलेला आहे आणि टेस्टही त्याच्यामुळे भाताला छान लागते. ते छान असं तेल सुटेपर्यंत परतून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला चवीला आवडेल एवढे सॉसेस घालून घ्यायचे आहेत. सोया सॉस, रेड चिली सॉस आणि टोमॅटो सॉस घालून छान असं परत तो सर्व मसाला छान असा तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा आहे. यामध्ये मी थोडीशी साखरही टाकली आहे. साखर ही ग्लेजसाठी असते, याने भाताला ग्लेज खूप छान येतो. त्याच्यानंतर छान असं परतल्यानंतर जो आपण वेळून घेतलेला भात आहे, राईस आहे, तो यामध्ये टाकून छान असा परतून घ्यायचा आहे, कारण भाज्या आधी टाकून घ्यायच्या नाही आहेत, नाहीतर सगळं मसाला हा भाज्यांना लागतो आणि मग राईस नंतर टाकल्या की राईसला कलर छान येत नाही. त्याच्यामुळे पूर्ण हा जो वेळून घेतलेला भात आहे तो छान परतून घ्यायचा आहे. लक्षात ठेवा, मिठाचं प्रमाण हे लास्टला टाकायचं आहे, कारण या सॉसेसमध्ये पण मीठ आहे. त्याच्यामुळे मीठ हे लास्टला सगळं आपण भाज्या परततानाही थोडं थोडं मीठ टाकलेलं आहे. सर्वप्रथम आपण बीन्स परतून घेतलेले आहेत, त्यानंतर गाजर, त्यानंतर छान असा चॉप केलेला कोबी, या सगळ्या भाज्या ह्या फास्ट गॅसवर परतून घ्यायच्या आहेत. स्लो गॅस आणि जास्त परतायच्या नाही आहेत या भाज्या, नाहीतर मग त्याचा टेस्ट निघून जाते. त्याच्यानंतर ढोबळी मिरची टाकून छान असं 5 मिनटात या भाज्या परतून घ्यायच्या आहे. खाली दिल्याप्रमाणे आपण पाहू शकता या सगळ्या भाज्या मी परतून किती छान कलर आलेला आहे. त्यानंतर जो आपण भात फ्राय केलेला आहे त्या मसाल्यात त्या भातामध्ये या सर्व भाज्या मिक्स करून घ्यायच्या आहेत. आणि लक्षात ठेवा, हा भात अर्धवट शिजलेला असल्यामुळे थोडासा पाण्याचा शिपका देऊन परत तो 5 मिनटं झाकण ठेवून छान असा शिजवून घ्यायचा आहे, कारण तो थोडासा कच्चा आहे म्हणून, नाहीतर मग तो कचकच लागण्याची शक्यता असते. अशा प्रकारे छान असा आपण पाहू शकता भात किती छान परतलेला आहे आणि शिजलेला आहे. त्यानंतर शेवटी कांद्याची पात टाकायची आहे. पुन्हा छान असा मिक्स करून घ्यायचा आहे आणि छान असं गार्निशिंग करून कांद्याची पात टाकायची आहे. आपण पाहू शकता की भाताला किती छान कलर आलेला आहे. ही तुम्ही काश्मीरी लाल मिरचीची पेस्ट भातामध्ये नक्की यूज करा आणि छान तेल सुटेपर्यंत परतून घ्या. खूप सुंदर होतो असा भात. नक्की करून पहा ही रेसिपी. आणि लास्टला मिठाचं प्रमाण ठेवायचं आहे. लक्षात ठेवा, मीठ हे आपल्या आवडीनुसार टाका, कारण सगळ्यात आधी मीठ टाकलेलं आहे. हा व्हिडिओ आवडला